गावात सकाळचा मंद वारा वाहत होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पण जोशी कुटुंबाच्या घरात मात्र एक विचित्र शांतता होती. घराच्या मध्यभागी असलेल्या खोलीत 70 वर्षांच्या सुमित्राताई अंथरुणाला खिळलेल्या होत्या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की त्यांच्याकडे आता फार वेळ उरलेला नाही. त्यांचा मुलगा अमोल, सून स्वाती आणि नात आर्या त्यांच्या सेवेत रात्रंदिवस व्यस्त होते. एक दिवस सुमित्राताईंनी थरथरत्या आवाजात अमोलला जवळ बोलावले. बाळा, माझी एक शेवटची इच्छा आहे. अमोलच्या डोळ्यात पाणी आले. आई, सांग ना, तुझ्यासाठी काहीही करीन. सुमित्राताईंनी उशीखालून एक जुनी पितळी चावी काढली. ही चावी घे, पण माझ्या जगण्यानंतरच मागच्या खोलीतल्या जुन्या लाकडी पेटीचं कुलूप उघड. त्याआधी नाही, आणि ती पेटी एकट्याने उघडू नकोस. सगळे एकत्र असताना उघड. अमोलने मान डोलावली. 2 दिवसांनी सुमित्राताईंनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण गाव त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते. त्या सर्वांना मदत करणाऱ्या, प्रेमाने वागणाऱ्या स्त्री होत्या. अंत्यसंस्कारानंतर अनेक दिवस घरात शोककळा पसरली होती. 15वा दिवस संपताच अमोलला आईची ती शेवटची इच्छा आठवली. संध्याकाळी तो, स्वाती, आर्या तिघेही मागच्या खोलीत गेले. ती खोली वर्षानुवर्षे बंद होती. कोपऱ्यात धुळीने माखलेली मोठी लाकडी पेटी ठेवलेली होती. अमोलने थरथरत्या हातांनी चावी कुलपात फिरवली. कुलूप उघडले. पेटीचं झाकण उघडताच आत नीट दुमडलेल्या साड्या, काही जुनी छायाचित्रे, वडिलांचं घड्याळ, काही पत्र आणि एक लाल रंगाची कापडी पिशवी दिसली. त्या पिशवीवर लिहिलं होतं, हे फक्त माझ्या कुटुंबासाठी. अमोलने ती अलगद उघडली. त्यात एक पत्र होतं. त्याने वाचायला सुरुवात केली. प्रिय अमोल, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नसेल. तुझ्या मनात अनेक प्रश्न असतील, पण माझी एक विनंती आहे, हे पत्र पूर्ण वाचल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नकोस. अमोलचे हात थरथरत होते. पत्र पुढे लिहिलं होतं, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या घराची परिस्थिती खूप बिकट झाली होती. तुला शिकवण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट केले, पण तुला एक गोष्ट कधी सांगितली नाही. तुझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्याकडे काही पैसे ठेवले होते. ते मी कधीच वापरले नाहीत, कारण मला वाटलं मेहनतीने जगणं, मुलाला शिकवणं हेच खरं धन आहे. अमोलला धक्का बसला. त्याला नेहमी वाटायचं की घरात कधीच पैसे नव्हते. पुढे पत्रात लिहिलं होतं, त्या पैशाचं काय केलं हे तुला पेटीच्या तळाशी कळेल. अमोलने पेटीतील सर्व वस्तू बाहेर काढल्या. खाली एक लिफाफा होता. त्यात बँकेची कागदपत्र होती. फिक्स डिपॉझिट रक्कम पाहून तिघेही थक्क झाले. 25 लाख रुपये. आर्या आश्चर्याने म्हणाली, बाबा, आजी इतके पैसे लपवून ठेवत होती. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. आईने कधी स्वतःसाठी काही घेतलं नाही, पण अजून एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, हे पैसे तुझे नाहीत, हे माझं स्वप्न आहे. अमोलने पुढे वाचलं, आपल्या गावात अनेक गरीब मुलं पैशांअभावी शिक्षण सोडतात. माझ्या आयुष्यात मला ते बदलता आलं नाही, पण माझ्या मृत्यूनंतर या पैशातून ज्ञानदीप शिक्षण निधी सुरू कर. दरवर्षी किमान 10 गरीब विद्यार्थ्यांना मदत कर. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. स्वाती म्हणाली, आईने आयुष्यभर स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, आणि शेवटची इच्छाही दुसऱ्यांसाठीच. तेवढ्यात पत्राच्या शेवटी अजून एक ओळ दिसली, पण अजून एक रहस्य बाकी आहे. सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. अमोलने पुढे वाचलं, तुला आठवतं का, तू लहान असताना एकदा नदीत पडला होतास. अमोलला ते दुसरं आठवत होतं. त्याला वाटत होतं की गावकऱ्यांनी त्याला वाचवलं, पण पत्रात वेगळंच लिहिलं होतं. त्या दिवशी तुला वाचवणारा माणूस गावातला नव्हता, तो एका प्रवाशाचा मुलगा होता. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला वाचवलं, पण त्यानंतर त्याचा अपघात झाला. त्याच्या उपचारासाठी मी माझे दागिने विकले. त्या मुलाचं नाव आजही मला माहीत नाही. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईने ही गोष्ट आयुष्यभर गुपित ठेवली होती. पुढे लिहिलं होतं, जर शक्य असेल तर त्या अज्ञात मुलाच्या नावानेही दरवर्षी एक शिष्यवृत्ती दे, कारण आज तू जिवंत आहेस ते त्याच्या धाडसामुळे. हे वाचून आर्या रडू लागली. आजी किती मोठ्या मनाची आहे. अमोलने पत्र छातीशी धरलं. दुसऱ्याच दिवशी त्याने गावातील शिक्षक, सरपंच आणि काही प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावली. त्यांनी सुमित्राताईंच्या नावाने ज्ञानदीप शिक्षण निधी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच वर्षी
10 विद्यार्थ्यांची निवड झाली. कार्यक्रमाच्या दिवशी मंचावर सुमित्राताईंचा मोठा फोटो ठेवण्यात आला होता. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. अमोल म्हणाला, माझ्या आईने मला संपत्ती नाही तर माणुसकीचा वारसा दिला आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. काही महिन्यांनी एक वृद्ध गृहस्थ त्या कार्यालयात आले. त्यांनी वर्तमानपत्रात निधीबद्दल वाचलं होतं. त्यांनी विचारलं, या शिष्यवृत्तीमध्ये अज्ञात मुलांच्या नावाचा उल्लेख आहे. अमोल म्हणाला, हो. वृद्ध गृहस्थ हसले. तो मुलगा माझा मोठा भाऊ होता. सगळे स्तब्ध झाले. त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. त्या दिवशी तो एका अनोळखी मुलाला वाचवून आला होता, पण त्याला कधीच त्या कुटुंबाची माहिती मिळाली नाही. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्या वृद्धांच्या पायावर कोसळला. आज माझ्या आईचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. त्या दिवसापासून त्या शिष्यवृत्तीचं नाव बदलण्यात आलं. सुमित्राताई ज्ञानदीप आणि अज्ञातवीर शिष्यवृत्ती. काळ पुढे सरकत गेला. अनेक गरीब विद्यार्थ्यांनी त्या निधीतून शिक्षण पूर्ण केलं. कोणी डॉक्टर झाले, कुणी अभियंते, कुणी शिक्षक. प्रत्येक विद्यार्थी शपथ घ्यायचा, मोठं झाल्यावर आम्हीही दुसऱ्याला मदत करू. वर्षानुवर्षांनी आर्या मोठी झाली. तिने शिक्षण पूर्ण करून समाजसेवेचा मार्ग निवडला. एका दिवशी ती आजीच्या खोलीत गेली. जुनी पेटी अजूनही तिथे होती. तिने ती अलगद हात फिरवून बंद केली आणि हळूच म्हणाली, आजी, तुझ्या शेवटच्या इच्छेचं खरं रहस्य पैसे नव्हते, ते माणुसकीचं बीज होतं. तू आम्हाला संपत्ती नाही तर आयुष्यभर वाटत राहील असा प्रकाश देऊन गेलीस. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने पत्राची पाने अलगद हलली. जणू सुमित्राताईंचा आशीर्वाद अजूनही त्या घरावर होता. आणि त्या दिवसापासून गावात एक वाक्य प्रत्येकाच्या ओठावर कायमचं बसलं, खरी संपत्ती तिजोरीत नसते, ती माणसाच्या संस्कारात आणि दुसऱ्याच्या आयुष्यात उजेड पेरण्याच्या वृत्तीत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.